हॅलो, हॅलो. चला आता होणारा सामना आहे विकी बॉयज व्हर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. चला विकी बॉयज व्हर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. पहिला चेंडू सामना करतील वासू आणि गोलंदाजी करतील बर्फे. पहिला चेंडू त्या लेगच्या दिशेने पण पाहू शकतो. एक धाव. एक धाव झालेली आहे. आता आलेले आहेत भोसले. सामना करतील भोसले बर्फे यांचा. दुसरा चेंडू भोसले यांनी पहिलाच चेंडू मारला बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो तिथे. दोन चेंडू आणि एक धाव झालेली आहे. तिसरा चेंडू बर्फे यांचा. सामना करतील भोसले. तिसरा चेंडू आणि हा चांगला फटका आपण पाहू शकतो तिथे आणि मला वाटतं इथे पंचांचा इशारा षटकार डीचे. अप्रतिम फटका मारला ते भोसले यांनी. धावसंख्या झाली आहे 7. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका मारला तर बघा इथे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली आहे 8. 4 चेंडू 8 धावा आणि धावसंख्या झाली आहे 8. 4 चेंडू आणि 8 धावा. पाचवा चेंडू सामना करतील वासू. सागर बर्फे असे उत्कृष्ट गोलंदाज. पाचवा चेंडू. पाचवा चेंडू आणि चांगला फटका आपण पाहू शकतो इथे आणि षटकार. मला वाटतं इथे धावसंख्या झाली आहे 14. अजूनही एक चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे 14. बिनबाद 14. चांगली बॅटिंग. इथे बाहेरून आम्हाला इथे सूचना येते. आकाश गरुडेला जर ओव्हर दिली तर ₹500 आहेत नारकर यांच्याकडनं. चला शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आणि मला वाटतं इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि इथे पंच पाहू शकतात. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्या झाली आहे 15. धावसंख्या झाली आहे 15. मला वाटतं इथे निर्धाव चेंडू आहे आणि इथे ओव्हर समाप्त झाले आणि धावसंख्या झाली आहे 15. प्रेक्षकांची मागणी आहे, जर आकाश गोरुलीला ओव्हर दिली उर्फ काश्या, प्रो कबड्डीचा पंच, जर ओव्हर दिली तर इथे मला वाटतं रोहन नारकर यांच्याकडनं ₹1000 आलेले आहेत. जर दिली तर, नाहीतर नाही मिळणार तुम्हाला. ₹1000 इथे जीपे आलेले आहेत. त्यांच्याच फोनमध्ये आहेत पण. एक ओव्हर समाप्त झाली आणि धावसंख्या झाली आहे 15. बिनबाद 15. बिनबाद 15. भोसले आणि वासू आणि ते मला वाटतं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं स्वागत गीते आणि आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेत विशाल यादव आणि भरत सालवी. पहिला चेंडू नो बॉल आणि बघूया इथे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे आणि इथे मला वाटतं क्षेत्ररक्षणाला थोडीशी लक्ष नव्हतं म्हणून 1 प्लस नो. नो 1 प्लस नो एक अतिरिक्त धावसंख्या झाल्या 17. एक षटक समाप्त. धावसंख्या झाल्या 17. चला धावसंख्या झाली आहे 17. आपण पाहू शकतो तिथे आकाश गोवरे नालासोपाऱ्यावरून आलेले आहेत. खास नालासोपाऱ्यावरून. चला पहिला चेंडू स्वागत यांचा. पहिला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला इथे बॅटची एज लागून मला वाटतं इथे बघूया इथे कोण आउट झालेला आहे पंच. वाटतं ते वासू आउट झालेला आहे. रन आउटच्या भूमिकेत वासू इथे आउट झालेत आणि एक चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 17. आणि ते आता आलेले आहेत राकेश साल्वी. राकेश साल्वी आलेले आहेत तिथे. राकेश साल्वी. पुन्हा एकदा चांगला फटका तिथे मला वाटतं इथे चांगला झेल पकडलेला आहे. सागर बर्फे. सागर बर्फे यांनी अप्रतिम असा झेल पकडलेला आहे. 2 चेंडू झालेले आहेत आणि 17 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी करतायत स्वागत गीते आपल्या संघासाठी आणि आपण पाहू शकतो एक अनुभवी प्लेयर बोरिवली ईस्ट वरून आलेला विनोद राठोड.
बघूया आता आपल्या संघासाठी किती योगदान करतायत. धावसंख्या झाली आहे 17. 2 चेंडू झालेले आहेत. चला तिसरा चेंडू सामना करतील विनोद राठोड. इथे मला वाटतं इथे चांगला चेंडू टाकला आणि मला वाटतं इथे आता भोसलेचा कॉल होता परंतु राठोड यांनी कॉल स्टॉप केलेला आणि धावसंख्या झाली आहे 17. 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा चांगला डिफेन्स आपण पाहू शकतो. स्वागत गीते यांनी लगातार 4 चेंडू असे निर्धाव टाकलेत. पहिल्या 2 चेंडूवर विकेट गेले होते आणि नंतरचे 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या झाल्या 17. नो चेंडू आणि इथे नो वर षटकार आलेला आहे. 6+9 म्हणजे 17+7 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाल्या 24. थोडासा अचूक टप्पा टाकला होता स्वागत गीतेने आणि त्याचा फायदा घेतलेला आहे विनोद राठोड यांनी. पुन्हा एकदा चांगला फटकार इथे मला वाटतं झेल पकडलेली आहे सागर बर्फे. सागर बर्फे अप्रतिम झेल पकडतात. तिसरा झेल पकडलेला आहे सागर बर्फे यांनी. धावसंख्या झाली आहे 24. लास्ट लास्ट चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे 24. अप्रतिम झेल पकडतात सागर बर्फे. शेवटचा चेंडू आहे आणि इथे चांगला फटका मारला ऑफच्या दिशेने पण पाहू शकतो. मला वाटतं चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धावावर समाधान मानायला लागते. 2 षटक संपलेली आहे आणि इथे धावसंख्या झाली 25. डीजे मला वाटतं थोडेसे शांत राहत. लंचचा टाइम झालेला आहे. हा तेच माहिती पडलं. बिर्याणीचा वास इथपर्यंत येतोय. सुगंध इथपर्यंत येतोय आम्हाला. धावसंख्या झाली 25. अप्रतिम अशी गाणी वाजवतात आपले डीजे. सध्या त्यांनी आराम घेतलाय. लंचचा टाइम झालेला आहे. आपण पाहू शकतो आकाश तिथे समोरच उभे आहेत. नालासोपारा मॅन फ्रॉम नालासोपारा. पहिला चेंडू. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. चेंडूच्या मागे आहेत आकाश आणि दोन्ही हाताने दोन्ही हात टेकले होते जमिनीवर आणि धावसंख्या झाली आहे 26. 26. चला इथे आपण पाहू शकतो दुसरा चेंडू आणि इथे चांगला फटका मारलेला आहे भोसले आणि इथे गेलाय चौकार. धावसंख्या झाली 30. प्रेक्षकांकडनं मागणी आहे आकाशने जर ओव्हर दिली तर रोहन नारकरच तुम्हाला ₹5,000 देणार आहेत. चला तिसरा चेंडू. अप्रतिम बॅटिंग करतात भोसले आपल्या संघासाठी आणि इथे मला वाटतं निर्धाव चेंडू पंचांचा वाईड बॉलचा इशारा. पंच आपले पाहू शकतात भरत सालवी. पुढून मारण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं इथे एकच धावावर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या झाली आहे 32. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय तिकडे आपण पाहू शकतो परंतु नेटला लागून इथे एकच धावा आणि धावसंख्या झाली 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 33. 33 धावा. चांगला फटका इथे आपण पाहू शकतो आणि इथे गेलेला षटकार. 39 शेवट. धन्यवाद. डीजे आलेले आहेत आपले. डीजे इथे धन्यवाद डीजे. 39 झालेला आहे. आणि मला वाटतं इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली आहे 40. शेवटचा चेंडू आहे. आणि मला वाटतं इथे पुन्हा एकदा पंच आपण पाहू शकतो शाहरुख खानच्या पोज मध्ये उभे आहेत. भरत सालवी मॅन फ्रॉम दहिसर डीमार्टच्या समोर. आणि पुन्हा एकदा चांगला फटका मारला होता परंतु झेल गेला आहे. मला वाटतं जास्त ताकद लावली होती इथे भोसलेनी आणि आउट झाले. माझा 5,000 रुपये होते. लास्ट ओव्हरला बघूया पण ओव्हर भेटते का इथे. धावसंख्या झाल्या 41. 41 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं बर्फे तिथे गेले होते आकाशकडे परंतु त्यांनी त्यांचा मला वाटतं कॉन्फिडन्स दाखवलेला नाहीये. मी फक्त खो-खो आणि कबड्डीचाच प्लेयर आहे. बाकी बॉक्स मी फक्त ₹250 देऊन टी-शर्ट साठी आलेलो होतो.
धावसंख्या झाले 41. बॉलर्स नेम. पहिला चेंडू आणि इथे फ्लॅट फटका मारलेला आहे. आणि आपण इथे पाहू शकतो. मोठे सीझन तिसरा आहे, परंतु यांचा सीझन फर्स्टच आहे. अप्रतिम बॅटिंग करतायत. 47. पहिला चेंडू आणि धावसंख्या झाल्या 47. पुन्हा एकदा चांगला फटका आणि ते पुन्हा एकदा षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे 47 प्लस 6 53. 53 धावा झालेल्या आहेत. 53 धावा झाल्या आहेत. आणि पुन्हा एकदा चांगला फटका मारला आणि मला वाटतं इथे चांगली फिल्डिंग केली होती, परंतु मला वाटतं इथे एकाच धावावर समाधान मानावं लागतं मला वाटतं. आणि तिथे धावसंख्या झाली 54. 54. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आपण पाहू शकतो कमलेश कोटावडे मॅन फ्रॉम चारकोप इथे आलेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 54. आणि इथे मला वाटतं कमलेश यांनी स्ट्रेट मारता, पण आपण पाहू शकतो पुन्हा एकदा आकाश. चर्चेचा विषय इथे ठरलेला आहे आकाश. धावसंख्या झाल्या 55. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाल्या 55. 55. आणि इथे चांगला फटका मारलाय बघा इथे. बघा इथे. पंचांचा इथे मला वाटतं इथे चला आउट झालेला आहे. फिफ्टी फाय. चांगला फटका इथे मारलेला आहे आणि इथे मला वाटतं राहुल त्यांचेच मित्र बंधू राहुल यादव यांनी अप्रतिम खेळ पकडले आहे. चला लवकर यायचं. के रनर्स वर्सेस अंकित 11. 56 चं आव्हान आहे. 56. अंकित चला टॉस उडून घ्यायचं इथे आपण पाहू शकतो. लाईव्ह वर जायचं, युट्यूब लाईव्ह वर जायचं टॉस उडायला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. के रनर्स वर्सेस. चला टॉस उडून घ्या इथे. चला दोन्ही पंचाने आपला सॉरी दोन्ही कर्णाने बघायचा निर्णय घ्यायचा आहे. अंकित 11 टॉस जिंकलेला आहे. चला यानंतर होणारा सामना आहे अंकित 11 वर्सेस के रनर्स. 56 धावांचं आव्हान आहे आता चालू असणारा सामना. विकी बॉईज वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. विकी बॉईज वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स चालू असणारा सामना. 56 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या झाली आहे 55. 56 टू विन आहे. चला 56 रन्स टू विन आहे. स्वागत आणि सागर बर्फे आणि गोलंदाज झालेले आहेत वासू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं. 56 रन्स टू विन आहे. 56 रनचा आव्हान आहे. पहिला चेंडू. सामना करतील स्वागत. पहिला चेंडू इथे मारला आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. तिथे थोडासा बॉल डिफ्लेक्ट झाला नेटला लागून आणि कमलेश घोटावडे यांनी चांगली अशी क्षेत्ररक्षण तिकडे दाखवलेले आहे. चला दुसरा चेंडू. सामना करतील सागर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे झेल पकडलेला आहे. आकाश. आकाश बघूया. मंदाराने अप्रतिम झेल पकडलेला आहे. मंदार शॉटला उभे होते ते आणि मंदार चला इथे आता सागर यांची जागा भरण्यासाठी आलेले आहेत राहुल यादव. मॅन फ्रॉम बोरिवली ईस्ट देवीपाडा. 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. 56 धावांचं आव्हान आहे.
चांगला फटका इथे आणि मला वाटतं इथे झेल सोडलेली आहे. मोठे यांनी अप्रतिम फिल्डिंग केली होती, परंतु मला वाटतं थोडं हात 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे 2 आणि 1 गडी बाद झालेत. याच्या आधी मंदार याने अप्रतिम असा झेल घेतला होता. परंतु राहुल मोठे मला वाटतं थोडेसे कमी पडले आणि इथे थोडंसं झेल सुटलेला आहे त्यांच्याकडनं. चला 3 चेंडू झाले, धावसंख्या झाली आहे 2 आणि 1 गडी बाद. गेला रे. मी काय बोलणार नाही. नाही, नाही, तो बोलतोय बॉलर. आणि ते चांगला शॉट मारलेला आहे आपण पाहू शकतो. तोंडाने आधी बोलत होते, परंतु आता स्वागत यांनी बॅटिंगने बोलून दाखवलेलं आहे. 4 बॉल झालेत 4. धावसंख्या झाली 8. 8 झालेत. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका इथे. स्वागत यांनी तर स्वागत केलेलं आहे वासू यांचा. 2 षटकार लावून धावसंख्या झाली आहे 14. अजून एक चेंडू बाकी आहे चला. आणि शेवटच्या चेंडूवर मला वाटतं इथे यावेळी कॅच पकडलेली आहे आणि धावसंख्या झाली आहे 14. 2 गडी बाद धावसंख्या झाली आहे 14. 14 झालेला आहे. 56 धावांचं आव्हान आहे आणि धावसंख्या झाली आहे 14. चांगली सुरुवात आहे इथे रॉयल स्ट्रायकर यांची, परंतु त्यांनी 2 त्यांचे गडी घालवलेत. बघूया आता राकेश, मॅन फ्रॉम गोवा, नुकताच गोवावरून आलेत. चांगला फटका इथे पाहू शकतो आपण. मला वाटतं तिथे वासू, परंतु मला थोडा वाकला त्रास झाला त्यांना आणि इथे एक धाव काढून पूर्ण झालेले आहे राहुल आणि दुसरा चेंडू आणि इथे चांगला पुन्हा एकदा प्लेट करायला मला वाटतं इथे विकेट किपरच्या भूमिकेत रोहित. मग डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला फटका इथे आपण पाहू शकतो आणि मला वाटतं अजूनही एक चेंडू बाकी असणार आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली आहे. आणि वासू याने डाय मारून कॅच पकडली आहे. वासू मॅन फ्रॉम एम-एच-बी. मॅन फ्रॉम एम-एच-बी गरज नसताना कॅच पकडलेली आहे. मला वाटतं ते कॅमेरामॅननी ते अँगल घेतला होता. घेतलेला आहे. त्याने देखील घेतला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचा येणार आहे इथे व्हिडिओ. 5 बॉल. स्कोर काय भरत? 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. राकेश यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं इथे चांगला फटका मारला आणि इथे आणि इथे एक धाव काढून पूर्ण झालेला आहे. रोहित याने विकेट सोडलेला आहे. हे पकड जरा. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली 22. 34 धावांची गरज आहे. बॉलर्स नेम आकाश. आकाश हा चर्चेचा विषय आहे. ते पहिला चेंडू वाईड. चला अजूनही मला वाटतं 33 धावांची गरज आहे.
धावसंख्या झाली 23. पुन्हा एकदा मला वाटतं इथे व्हाईट बॉल आहे. धावसंख्या झाल्या 30 सॉरी 20 किती आले? 24. चांगला फटका इथे मारलाय मला वाटतं इथे 25. 25 झालेला आहे 25. बघूया इथे पंचांचा एक निर्धाव चेंडू. तुम्ही मागून काही फोर्स ना करू. पंच आपला नावाजलेला आहे आणि हा व्हाईट बॉल. पंच इथे वळलेले आहेत. 26 आणि हा एक अतिरिक्त 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 29 धावांची गरज आहे. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. बघूया इथे 1 रन. बॉल आहे वरती. धावसंख्या झाली 28. 28 पाहिजे. अजूनही 28 धावांची गरज आहे. 29 धावा झाल्या. 29. धावसंख्या झाली 30. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 26 धावांची गरज आहे. 8 चेंडू 26 धावा. 26 धावा 8 चेंडू. चांगला फटका इथे आपण पाहू शकतो. पण मला वाटतं चांगला थ्रो परंतु 31 धावा झाल्यात. 31 धावा 31. चला 6 चेंडू आणि 19 धावा. वर्सेस अंकित 11. 6 चेंडू 19 धावा. बघूया स्वतः इथे कर्णधार आलेले आहेत. स्वतः इथे कर्णधार आलेले आहेत. विनोद राठोड आणि त्यांच्या समोर त्यांचे मित्र बंधू लहानपणीचे राहुल यादव. चला 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू इथे नो बॉल. चला 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. रॉयल स्ट्रायकर्स की विक्की बॉयज की रॉयल स्ट्रायकर्स. आणि पहिला चेंडू इथे मला वाटतं आणि इथे मला वाटतं अजूनही 4 चेंडू आणि 12 धावा. आकाश गोरे मला वाटतं ते बॅटिंगची संधी आज आपल्याला कधी भेटते परंतु त्यांना माहित आहे ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकायची ते प्रोत्साहन करतात आपल्या प्लेयरला मागून. 4 चेंडू 12 धावा. 12 धावा 4 चेंडू. ओके आता 4 चेंडू 12 धावा. नो बॉलचा इशारा आणि बरोबर इथे मारला नाही. इथे मारला. 4 चेंडू 11 धावा. चांगला फटका इथे आपण पाहू शकतो परंतु मला वाटतं डायरेक्ट चेंडू होता. परंतु राहुल यांनी त्याचा फायदा घेतलेला नाही आणि 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. 3
11 धावा सॉरी 11 3 चेंडू 11 बरोबर सॉरी. पुन्हा एकदा बॉल इथे डिफ्लेक्ट झाल्यात पायाला. 2 चेंडू 11 धावा. आणि इथे बर्फे मला वाटतं तुम्हाला सांगतो इच्छितो कुठल्याच अवयवांची नावं घ्यायची नाही तिथे. जर तुम्हाला टीचर बनायचं होतं तुम्हाला चान्स होता 15वी नंतर. तर आता इथे अवयवांची नाव घेऊ नका. 2 चेंडू 11 धावा. आणि इथे शेवटचा चेंडू आहे आणि 10 धावांची गरज आहे. आकाश तुमचा प्रोत्साहन काही पोहोचलेला नाहीये. तुम्ही आता विरारची ट्रेन पकडू शकता. मेगा ब्लॉक लागलेला आहे. 1 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा इथे मला वाटतं कर्णधार इथे पाहू शकतो. जर तुम्हाला टीचर बनायचं होतं तर तुम्हाला चान्स होता.